नमस्कार, तुमचं लेख कृषीची लॉगमध्ये स्वागत. आणि मी हे किचन ओट्याखालचे सर्व जी भांडी आहे ती आदल्या दिवशी मी घासून काढली होती. पूर्ण पितळेचं, यांना भरपूर टाईम लागतो पितळेचं घासायचं म्हटल्यानंतर. आणि बाकीचं हे सर्व जे आहे ते म्हणजे चिल्लर जे काही आहे म्हणजे वापरायच्या वस्तू न वापरायच्या वस्तू, तर हे सगळ्या वस्तू मी आदल्या दिवशी काढलेल्या होत्या. सुरुवातीला तुम्ही ते पितळीचा छोटासा डबा बघितला तो, आणि हा एक पितळीचा डबा, तो छोटासा डबा चहापत्तीचा. तर हा मोठा डबा कसला असेल काय माहिती, पण हा आईच्या लग्नामधला आहे. आणि ह्या वस्तू मी अजूनसुद्धा जपून ठेवलेल्या आहेत. ते नाही तर एव्हा ना ते आतापर्यंत सगळे जर त्यांच्याकडं असतं तर आतापर्यंत ते मोडीत पण गेलं असतं. आणि हे माझे भांडे काढायचा उद्देश हाच की मला हे कुंड्यांचा वापर जो आहे तो दुसऱ्या दिवशी होणार आहे. ते कारण मला डब्यामध्ये किंवा बरण्यामधलं सगळं यामध्ये काढायला. चला, आज मी ह्या बरण्या काढल्या. आणि काल आहे ना मी जे किचनच्या ओट्याखालचे आहे ना ते सगळे कुंडे वगैरे घासले ते याच्यासाठी की ह्या कुंड्यांमध्ये ना मग ते घासून बिसून घेतले सगळे. म्हणजे त्या ओट्याखालचे मला भांड्यांचा काहीच उपयोग नाही आहे. आणि ही कुंडे वगैरे मग ते सगळं घासलं. स्टोव वगैरे काय ते पहिलं घासून घेतलं, कारण मग नंतर मला हे जे बरण्यामध्ये काही साहित्य आहे ते ठेवण्यासाठी हे स्वच्छ करणं गरजेचंच होतं. आणि जिथं आता जागा नाही पुरली म्हणून पेपरवर दिले. यांना पण वाळून बिळून मस्त ठेवून देते. आणि सकाळी काढलेत हे 2-4 हे एका ओट्याखालचे. आणि आता उद्या मी काढणार आहे तर डबे आणि स्टीलचे डबे. आणि त्याच्यामध्ये पण सामान भरपूर राहतं, नको त्याच्यातही आहे ते, मग ते पण काढायला मला हे लागणारच आहे सामान. नाहीतर एका दिवसात होऊ शकतं, पण बरं आहे आपलं हळूहळू. काय एवढं घाई आहे, अजून बरेचसे शिवजयंतीला पण टाईम भरपूर आहे, होते सगळंच आवडतं आहे. आणि माणूस आणि हे कसं आता स्वच्छ करायचं म्हणजे मग दुसरं पण मग पाहते, कपाट वगैरे स्वच्छ करते, नाहीतर शोकेश वगैरे स्वच्छ करते. यावेळेस डबे काढायचे होते म्हणून मी काय केलं, आता हे म्हटलं निरमा पावडरमध्ये घासण्यापेक्षा बरे आता हे लिक्विड आणलं, आईचं वापरते तसं मग मी पण घेऊन आले. आणि बरण्या घासायच्या म्हटल्यानंतर ह्या रबरीचा वापर करावा लागतो, नाही तर त्याचे चरे पडतात. नवीनच बरण्या आईने मला दिल्या 4-5. आणि हे असं ही घासणीचं काय त्याचा वापर नाही करत मी. तर एवढेच आहे माझ्या बरण्या. म्हणजे हे वाळून झालं का मग ते तेवढं ताटं वगैरे सगळे रिकामे होतात. पेपरवर अंतरायचं म्हटलं तरी आता बघितलं कसं आहे, मग लई पेपर मला तुकडे करावं लागते. थोडंसं पण थोडंसंच घेतलं ना तर सगळे निघून भरपूर उपयोग येतो. टपकन होत आहे तसे भांडे. आणि तसं हे डबे काही खराब पण, हे आपल्या बरण्या काहीच खराब झालेल्या नाही आहे. याच्यावर फक्त एवढंच का धूळ आहे जास्त. आणि आमच्या ह्या घरामध्ये इतकी धूळ ना काही सांगा. मला प्रश्न पडतो की धूळ कुठून एवढी येते घरात. कधी दिवसभर जरी आता मी दरवाजा लावून गेली आणि संध्याकाळी म्हणजे कुठं बाहेर काम असेल तर एकदम सकाळी झाडून बिडून सगळं दरवाजा लावून गेली, संध्याकाळी आली तरी ते घरात धूळ दिसते. बहुतेक वरती पत्र आहे ना, खूप धूळ झालेली असेल पत्र्यावर. आता हे डब्बे घासायचा माझा व्लॉग 2 दिवसाचा कंटिन्यू राहील, कारण आज काही हे बरण्याचं हे आता एवढं बोलले. उद्याचे डबे मस्त अशी चकचकीत दिसतं ते. सकाळीच डबे काढले आणि इतक्या वेळ ऊन भरपूर होता. बरं आहे म्हटलं, उन्हामध्ये थोडंसं आपल्या जीवनसत्व पण भेटतं आणि आपले भांडे पण सकाळचे चांगले उन्हामध्ये वाळून जातात. काही निम्मे शिम्मे घासले भांडे तिथं पाठीमागं ठेवले. आता हे घासून घेतले.
घरात काही नाही, फक्त धूळच खूप होती. धूळच फक्त, भांड्यावर काही असं हे पण नाही निघाले, असे खूप चिवट पण नाही झालते. दीपावलीमध्ये चांगली डीप क्लिनिंग केली होतीच आणि त्याच्यामुळं जास्त काही चिवट झाले नाही. हे नुसते धुळीचे आणि हे धुळच काढायची, झटकायची, चांगली धुवून काढायची. माझ्या हातामध्ये तुम्ही तांब्या पाहता असाल, हा एवढा मोठा तांब्या. आणि आईचे भरपूर, म्हणजे आईचे सर्वच भांडी आहे, हे सर्व भांडी आईचेच आहे. आणि हा तिचा जुना तांब्या, तिच्याकडे 2-3 आहे तांबे असे, याच्यापेक्षा मोठा आहे तांब्या. तर हे पूर्वीचे तांबे आहे, तिच्या लग्नातला आहे हा. जे जवळजवळ 65-67 सालामधलं लग्न असेल तिचं, आणि तेव्हा तिच्या लग्नामध्ये आलेला हा तांब्या. आणि अजून तुम्हाला दाखवलीच ते पितळीचे भांडे आणि तिचे, त्या अजून मी ठेवलेली आहे. तर तिच्याकडचा एक तांब्या माझ्याकडे आहे आणि मी तो ठेवलेला होता इथं. हे सगळे तिचेच भांडे जे आम्ही लहानपणी वापरलेले तेच आहे. आणि आज माझं भांड्याचा शेवटचा दिवस. मी काल काढल्या होत्या बरण्या, काल बरण्या काढल्या होत्या आणि आज काढले डबे. आणि खास घेतले काही भांडे, म्हणजे आता मला असं वाटतं खास घेतले भांडे मी दीपावलीमध्ये सगळे घासलेच होते. ठेवणीतले भांडे सगळे मी दीपावलीतच घासले होते, त्याच्यामुळं ते आहे तसेच चांगले. पण हा जो तांब्या आहे तो ओट्यावरचे सगळे घासून काढले. आज झालं सगळं. जे भिंतीवरचे जळमटे वगैरे ते आधी स्वच्छ केले होते. आणि फरची पुसता तर मी दारं वगैरे तर पुसूनच घेते, कढाई पुसूनच घेते. त्याच्यामुळं आता फरची धुवायची त्यावेळेस पण, जे इतर वेळेस जर फरची पुसत असते त्यावेळेस हे दारं वगैरे जे आहे ते पुसूनच घेते. आणि त्याच्यातले जे कोपरे कापरे आहे ते पण असं पुसूनच घेते. त्याच्यामुळे जळमट वगैरे सगळे निघून येतात. आता हे रोजचे वापरायचे म्हणजे ग्लास आहे, पण आता हे सगळे घासल्यानंतर मग हेच खराब दिसतील, कारण एवढे तर मी काही ग्लास वापरत नाही. वापरायला तर किती 1-2च वापरते, हे बाकीचे असे ठेवलेले राहतात. मग आणि इतकी धूळ आहे ना, असं 2 दिवसांनी जरी, असं 1 दिवस जरी पुसलं नाही त्या कडा ना, तर इतकी धूळ अशी होऊन जाते त्याच्यावर. रोज पुसावं लागतं, रोज. हा तांब्या किती मोठा आहे बघा. आणि हा जेव्हा तांब्या मला असं वाटतं 1-1.5 लिटरचा असेल, नाही जास्त असेल ना, भरपूर मोठा आहे. हे भांडे वगैरे घासायचे म्हटले ना, डबे काढायचे म्हटले ना, तर सकाळी सगळं स्वयंपाक पाणी सगळं आपलं उरकून घ्यायचं. निवांत मग हे भांडे वाळतात तोपर्यंत आपलं जेवण होऊन जातं. आणि मग भांडे वाळून झालं का डबे लावून द्यायचे. ठरवले तर डबे महिन्यातून घासतात, पण त्याच्यामध्ये जे आपण ठेवलेलं राहतं तेच मला आहे ना खूप असं काढायचं ठेवायचं तसं खूप येतं गे. आणि त्याच्यामुळंच 2-3 महिन्यांनी का आहे ना स्वतःच घासून. आणि खूप काही खराब नव्हते झाले, फक्त धूळच होती. घरातली साफसफाई करायची फक्त निमित्त हवं, बाकी काही नाही. आणि आज मी केस धुतले. चला आता माझी झाली तशी पूर्ण किचनची स्वच्छता झालेली आहे, काहीच राहिलं नाही. एवढं राहिलं का झालं. आणि आता राहिल्या फरच्या आता पाणी आल्यावरच घासणार आहे, नाहीतर जमलं तर पाहू.
तसं तर मी ना हे एका दिवसात घासले असते. तसं म्हटलं ना तर बरण्या वगैरे आता कालच झालं होतं ना, तर मग मी कालच माझे पण सगळे पूर्ण भांडे झाले असते. पण कसं आहे आता एकदम काढली म्हणजे ते काय होतं, वचवचित काम होतं, ते व्यवस्थित काम होत नाही, व्यवस्थित घासले जात नाही. कारण मग ते खूप असे भांडे दिसतात खूप, आणि असं उरकायच्या मागं लागतं, ठेवायलाही जागा राहत नाही. आणि ते भांडेसुद्धा भांड्यांमध्ये म्हणजे डब्यामध्ये काय आहे ते पण ठेवायला सुद्धा हे भेटत नाही. आता हे कसं व्यवस्थित आपलं होऊन जाते. अजून तर पसारा खूप आहे. चला आता म्हणजे भांडे पण झाले आणि सगळे हे भांडे धूळमुक्त झाले आणि थोडीशी चकाकी पण आली त्यांना. आणि आता काय जे आहे आपलं ओट्टा, जे भांडे ठेवायचं डबे ठेवायचे जे आहे ते रकाना पुसून घेते, त्याला खडू मारते आणि हे भांडे लावून देते. मग आता हे डबे व्यवस्थित लावून देते, त्याच्यामध्ये सामान भरून. आता वाजले 11. नाही म्हणता भरपूर असे भांडे निघाले, बारीक चिल्ले पिल्ले चिल्लर सगळे भांडे काढलेत आणि झाले एकदा घासून. चला ठेवायला सुद्धा जागा नाही, एकावर एक भरपूर असे भांडे ठेवून दिले. काय नाही, फक्त आता पाणी निथळलं म्हणजे बस झालं. आणि आता ते सुकले पण आहे, आता काय देते ठेवून. आणि आता मस्त आता आपले उन्हाळी पापड करायला मोकळं. म्हणजे एकदा डबे घासून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये भरता पण येईल. तसं एक डायरेक्ट डबाच ठेवलेला आहे मी प्लॅस्टिकचा, त्याच्यातच ठेवते सगळं. किती म्हटलं नाही तरी खूप डबे लागत आहे. एक जीव असो नाही तर 10 जीव असो भरपूर सामान भरावं लागतं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक डब्यात हवे. तर चला मी देते आता भांडे. आता मी जेवण करते आणि मग लावून देते हे भांडे. चला आता मी जेवण घेऊन आलेले आहे. भाजी करून ठेवली होती, माशा खूप झाल्या इथं. भाजी करून ठेवली होती आणि चपात्या मी आत्ता गरम केल्या. म्हणजे चपात्या मी आत्ता केल्या, गरमच आहे त्या. आणि हे कालचं आहे वरण चकुल्या, हे रात्रीचं वरण चकुली, भेंडीची भाजी सोबत मीठ घेतलं आहे आणि चपाती. चला जेवण करू, त्याचं ते वाळायचं काम करते. पिल्ली माझ्यासोबत बसली का गं पिल्ली? पिल्ली तुला जेवायचं नाही का? पिल्लीनी जेवण करून बसली आहे. आम्ही तुम्हाला आपली पूर्ण किचन जी क्लीन केली आहे ती सर्व तुम्हाला दाखवते. आणि हे आपले डबे सगळे लावून दिले मी आत्ताच मगाशी. आणि म्हटलं आता चला एकदा हा एक नजारा घेऊया आपला.